की यंदाची महाशिवरात्री कोणत्या शुभमुहूर्तामध्ये साजरी करायची आहे आणि जसं निशितकाल मुहूर्त वगैरे असतं, हो. तर हे शुभमुहूर्त तुम्ही सांगू शकाल तर उत्तम. शिवरात्र आता शिवरात्र जी आहे ना ती दर महिन्याला येते. दर महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असं म्हणतात. माघ महिन्यातली ही जी तिथी आहे, आता इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ही तारीख दरवर्षी आपल्याला वेगवेगळी बदललेली दिसणारच आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे माघ महिन्यात जेव्हा गणेशाचा जन्म होतो, तेव्हा त्या गणेश जयंतीच्या त्या माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी असते ती दरवर्षी आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो. की त्या महिन्यामध्ये माघ महिना जो आहे तो सृष्टीच्या नवनिर्मितीचा काळ आहे. गणेशाचा जन्म झालेला आहे. नुकताच चातुर्मास संपलेला आहे. चातुर्मासाचंही महत्व आणि त्याच्यातही महादेवांचं महत्व असं आहे की आषाढी आणि कार्तिकी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाला की आपले विष्णुदेव जे आहेत ते योगनिद्रेत जातात. योगनिद्रेत जातात म्हणजे योग साधनेत जातात आणि मग त्या काळामध्ये सृष्टीचा पूर्ण कारभार जो आहे तो महादेवांकडे देतात. वैकुंठ चतुर्दशीला विष्णू पुन्हा बॅक टू सीट येतात. ते त्यांचा कारभार पुन्हा हातात घेतात आणि मग शंकर महादेव जे आहेत ते कैलास पर्वतावर पुन्हा आपली साधना करायला निघून जातात. पण त्यांचा विसर पडू नये, ते विस्मृतीत जाऊ नये, आपल्याकडून पुन्हा महादेवांची उपासना व्हावी याच्यासाठी महाशिवरात्र आपण साजरी करायची.